Dear friends, next article is master endocrine gland, leader of endocrine orchestra, smallest endocrine gland. जसं मूर्ती लहान पण कीर्ती महान तशी अवस्था असणारी ग्लँड म्हणजे पिट्युटरी ग्लँड. या ग्लँडला पिट्युटरी हे नाव 16व्या शतकामध्ये वेसालियस नावाच्या सायंटिस्टनं दिलं. सो नेम पिट्युटरी was given by Vesalius in 16th century. कुठेही तर आपल्या स्पिनॉइड बोनची कॅव्हिटी आहे. समजा हे स्पिनॉइड बोन आहे, तर या स्पिनॉइड बोनची कॅव्हिटी आहे, तिला नाव आहे सेला टर्सिका. आणि त्या सेला टर्सिका नावाच्या स्पिनॉइड बोनच्या कॅव्हिटी मध्ये ही ग्लँड आहे. इट इज अटॅच्ड टू द हायपोथॅलॅमस बाय स्टॉक. हायपोथॅलॅमसला जोडलेली आहे. स्टॉकच्या सहाय्याने ही ग्लँड जोडलेली आहे. नेम पिट्युटरी वॉज गिवन बाय वेसालियस इन 16th century. का? कारण पिच्युटा म्हणजे म्युकस सारखा पदार्थ इथून बाहेर पडतो, म्हणून या ग्लँडला पिट्युटरी नाव दिलं. परंतु आज या ग्लँडला आपण म्हणतो हायपोफायसिस किंवा हायपोथॅलॅमस सेरेब्री. हायपोफायसिस तिचे फंक्शन डिस्कवर केल्यानंतर आज आपण या ग्लँडला हायपोफायसिस म्हणतो. आता या ग्लँडचे डिटेल्स आपण पाहणार आहोत. स्मॉलेस्ट एंडोक्राइन ग्लँड आहे. हे सेला टर्सिका जी कॅव्हिटी आहे त्यामध्ये पिट्युटरी ठेवलेले आहे. समजा इथं हायपोथॅलॅमस असेल तर या हायपोथॅलॅमसचं डाऊनवर्ड एक्सटेन्शन होतं आणि या स्टॉकला पिट्युटरी ग्लँड जोडलेली आहे. 0.5 to 0.6 ग्रॅम इन वेट. ग्रे कलरची ग्लँड आहे. स्मॉलेस्ट ग्लँड आहे. म्हणजे दुसरी एक ग्लँड आहे स्मॉलेस्ट मध्ये, तेही आपण विचारात घेऊ. आणि ही ग्लँड डबल ओरिजिन असलेली आहे. बेसिकली इट इज एक्टोडर्मल इन ओरिजिन. एक्टोडर्मल ओरिजिन असलेली ग्लँड आहे. आणि या ग्लँड मध्ये दोन महत्वाचे पार्ट येतात. हा जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो अँटेरियर लोब. इट इज डिराइव्ड फ्रॉम एम्ब्रॉनिक फॅरिंग्स. तिथं ग्लँडुलर डायव्हर्टिक्युलम सेल्स आहेत. त्या एम्ब्रॉनिक फॅरिंग्स पासून बनलेला पार्ट आहे अँटेरियर लोब और एडेनो हायपोफायसिस. आणि दुसरा पार्ट न्यूरो हायपोफायसिस पोस्टेरियर लोब. तो हायपोथॅलॅमसचं डाऊनवर्ड एक्सटेन्शन होऊन तयार होतो. हायपोथॅलॅमसचं डाऊनवर्ड एक्सटेन्शन होऊन तयार झालेला पार्ट आहे. तर डबल ओरिजिन असलेली ग्लँड आहे पिट्युटरी.
एक्टोडर्मल ओरिजिन असलेली ग्लँड आहे पिच्युटरी. या ग्लँड मध्ये दोन महत्वाचे पार्ट येतात. एक आहे ॲडेनोहायपोफायसिस. ॲडेनोहायपोफायसिस आणि सेकंड पार्ट आहे न्यूरोहायपोफायसिस. ॲडेनोहायपोफायसिस हाच या ग्लँडचा सर्वात मोठा पार्ट आहे. एम्ब्रॉनिक फॅरिंग्स, रातकेज पाउच याच्यापासून ॲडेनोहायपोफायसिस हा पार्ट बनलेला असतो. This adenohypophysis consists of pars tubralis, pars distalis, pars intermedia. या ठिकाणी जी क्लिप्ट आहे त्या ठिकाणी इपिथेलियल सेल्स असतात, त्याला आपण म्हणतो पार्स. इथं खाली दाखवलेला आहे हा पार्ट. हा जो पार्ट आपल्याला दिसतो त्याला आपण म्हणतो पार्स ट्युब्रालिस. या ठिकाणी इपिथेलियल सेल्स आहेत, बट सिक्रीशन ऑफ पार्स ट्युब्रालिस इज टिल येट अननोन. अजून तरी इथून काय सिक्रेट होतं आपल्याला माहित नाही. फ्युचरमध्ये तुम्ही जर महान सायंटिस्ट झालात तर हे शोधण्याचं काम करा. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे, 75% पार्ट आहे पार्स डिस्टालिस. पार्स डिस्टालिस हा अतिशय महत्वाचा आणि मेजर सिक्रीशन करणारा पार्ट आहे या ग्लँडचा. आता हा जो पार्ट आहे पार्स डिस्टालिस त्यावर आपण चर्चा, कारण मेजर सिक्रिटरी असेल, समजा हे हायपोथॅलॅमस आहे आणि इथं हे पिच्युटरी, सेला टर्सिका कॅव्हिटी. या ठिकाणी आहे काय? या ठिकाणी आहे पार्स इंटरमेडिया. इथून काय सिक्रेट होतं अजून तरी आपल्याला माहित नाही. हा जो सर्वात मेन सिक्रेटरी पार्ट असलेलं हे स्ट्रक्चर आहे याला आपण म्हणतो पार्स डिस्टालिस. आपण आता पार्स डिस्टालिसचे डिटेल, पार्स डिस्टालिस मध्ये सायनोसाइड्स, ब्लड व्हेसल्स आहेत आणि इपिथेलियल सेलचे, सिक्रेटरी सेलचे कॉर्ड्स या ठिकाणी आहेत. पाहूया याचे डिटेल्स. पार्स डिस्टालिस, pars distalis consists of two types of cells. इथं 50% सेल्स आहेत, त्यांना आपण म्हणतो क्रोमोफोब सेल्स. ज्या सेल्सना कुठल्याही ऍसिडिक किंवा बेसिक डायची अफिनिटी नसते त्या क्रोमोफोब सेल्स. आणि सेकंड टाइप आहे क्रोमोफिल सेल्स, त्याही 50% आहेत. क्रोमोफिल सेल्स ज्या आहेत त्याचे डिटेल नंतर बघू. अगोदर क्रोमोफोब सेल्स, ज्या सेल्स
ऍसिडिक किंवा बेसिक डायनं स्टेन होत नाही, त्याला आपण म्हणतो क्रोमोफोब सेल्स. या सेल्सचं फंक्शन काय? दे आर सपोज्ड टू बी प्रिकर्सर ऑफ क्रोमोफिल सेल्स. यांच्यापासूनच फ्युचर मध्ये क्रोमोफिल सेल्स तयार होतात. दे आर सपोज्ड टू बी प्रिकर्सर ऑफ क्रोमोफिल सेल्स and they are supposed to be they are supposed to secrete adrenocorticotropic hormone. इथून सिक्रीट होत असावं. म्हणजे मेन सिक्रिटरी सेल्स कोणत्या? तर क्रोमोफिल सेल्स या मेन सिक्रिटरी सेल्स आहेत. त्याचे डिटेल आपण आता पाहू. या क्रोमोफिल सेल्स मध्ये स्टेनिंग प्रॉपर्टीच्या बेसिस वरती दोन टाइपच्या सेल्स येतात. एक आहे ऍसिडोफिल सेल्स आणि सेकंड टाइप आहे बेसोफिल सेल्स. आता टोटल किती आहेत? या 50% आहेत. त्यापैकी या 35% असतात, या 15% असतात. बेसोफिल 15% आहेत. ऍसिडोफिल सेल्सचा विचार केला तर या ठिकाणी सोमॅटोट्रॉपिक सेल्स आहेत आणि या सेल्स मधून सोमॅटोट्रॉपिक सेल्स आहेत. ऑरेंजी नावाच्या स्टेननं त्यांना कलर येतो. या सेल्स मधून सोमॅटोट्रॉपिक हॉर्मोन म्हणजेच ग्रोथ हॉर्मोन सिक्रीट केलं जातं. त्यानंतर या ठिकाणी आणखी मॅमोट्रॉपिक सेल्स आहेत आणि त्या सेल्सना ॲझोकार्माइननं कलर येतो. या स्टेननं त्यांना कलर येतो आणि या सेल्स LTH लॅक्टोट्रॉपिक हॉर्मोन किंवा प्रोलॅक्टिन हे हॉर्मोन इथून सिक्रीट केलं जातं. त्यानंतर बेसोफिल सेल्स मध्ये थायरोट्रॉपिक सेल्स आहेत. ज्या सेल्स थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन सिक्रीट करतात. फुस्चिन पॉझिटिव्ह नावाच्या स्टेननं त्यांना कलर येतो. त्यानंतर कॉर्टिकोट्रॉपिक सेल्स आहेत. त्यामधून ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिक हॉर्मोन सिक्रीट केलं जातं आणि त्याबरोबरच इथं गोनॅडोट्रॉपिक सेल्स आहेत. त्या गोनॅडोट्रॉपिक सेल्स ज्या आहेत त्यांच्यामधून किंवा यांच्यामधून दोन महत्वाचे हॉर्मोन सिक्रीट केले जातात, FSH आणि LH. तर अशा प्रकारचे अतिशय महत्वाचे हॉर्मोन्स या क्रोमोफिल सेल्स मधून सिक्रीट होत असतात. कोणकोणते? सोमॅटोट्रॉपिक हॉर्मोन, LTH, TSH, ACTH, FSH, LH. अशा प्रकारचे हॉर्मोन्स इथून सिक्रीट केले जातात. त्यामुळं सिक्रिटरी रोल विचारात घेतला तर पार्स डिस्टालिस हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे. त्यानंतर या ठिकाणी एक क्लिप आहे. या क्लिप मध्ये इपिथेलियल सेल्स आहेत. आता हा अँटेरियर लोब झाला
हा पोस्टेरियर लोब झाला तर काही जण याला इंटरमिडिएट लोब पण म्हणतात. हा आहे पार्स इंटरमीडिया. It is poorly developed in human or considered as a vestigial in human. आणि यामधून एक हार्मोन सिक्रीट केलं जातं, मेलॅनोपोर स्टिम्युलेटिंग हार्मोन. आपल्यामध्ये हा पुअरली डेव्हलप असल्यामुळं त्याचं फंक्शन क्लिअरली इव्हॅल्युएट होऊ शकलेलं नाही. बट इट इज कन्सिडर्ड or it is supposed to be responsible for synthesis and dispersal of melanin pigment. कारण ज्यांच्यामध्ये हा पार्ट वेल डेव्हलप आहे त्यांच्यामध्ये ते फंक्शन आहे, सिंथेसिस अँड डिस्पर्सल ऑफ मेलॅनिन पिगमेंट. त्यानंतर राहतो मग कोणता पार्ट? त्यानंतर राहतो पोस्टेरियर लोब, न्यूरोहायपोफायसिस. इथं फनेल शेप्ड स्ट्रक्चर आहे, इनफंडिबुलम. खाली त्याचं ट्युबर सिनेरम म्हणजे हायपोफायसियल स्टॉक, मेडियन इमिनन्स हे पार्ट खाली येतात. आणि याच इनफंडिबुलमला पिच्युटरी ग्लँड जोडलेली आहे. इथं पोस्टेरियर लोब और न्यूरोहायपोफायसिस इज एक्सटेन्शन ऑफ हायपोथॅलॅमस. आणि त्यामुळं याचे इथं सायटॉन इथं हायपोथॅलॅमस मध्ये आहेत आणि एक्झॉन इथं खाली येतात. इथं एक्झॉन खाली येतात, एक्झॉन खाली आलेले आहेत. इकडून पण एक्झॉन खाली आलेत, हे एक्झॉन खाली आलेत. आणि या ठिकाणी हे जे एंड्स आहेत एक्झॉन, या ठिकाणी हेरिंग बॉडीज असतात. दे स्टोअर हॉर्मोन्स फॉर टेम्पररी पिरियड. त्याचबरोबर यामध्ये अशा स्टार शेप्ड किंवा स्पिंडल शेप्ड सेल्स असतात, त्यांना पिच्युसाइट सेल्स म्हणतो आपण. दे आर रिस्पॉन्सिबल फॉर नरिशमेंट, नरिशमेंट साठी रिस्पॉन्सिबल आहेत. असं एक्झॉन, हेरिंग बॉडीज, पिच्युसाइट सेल्स ह्या सर्व असलेला हा जो पार्ट आहे पोस्टेरियर लोब सुद्धा म्हणतो आणि त्याला आपण म्हणू शकतो पार्स नर्वोसा. पार्स नर्वोसा. आता आणखी एक भाग अत्यंत महत्वाचा समजून घेण्यासारखा. या अँटेरियर लोब वरती हायपोथॅलॅमसचं अप्रत्यक्ष नियंत्रण आहे. त्याच्याकडून रिलीजिंग फॅक्टर किंवा इनहिबिटिंग फॅक्टर सिक्रीट केले जातात. समजा इथून ग्रोथ हार्मोन सिक्रीट करायला या सेल्सना सांगायचंय तर रिलीजिंग फॅक्टर, ग्रोथ हार्मोन रिलीजिंग फॅक्टर हायपोथॅलॅमस कडनं सिक्रीट होणार आणि ते फॅक्टर कुणामार्फत येणार? तो फॅक्टर इथं हायपोफायसियल पोर्टल सिस्टीम मार्फत तो फॅक्टर पार्स डिस्टॅलिस मध्ये येणार आणि मग तिथं ज्या सोमॅटोट्रॉपिक सेल्स आहेत त्यांना निरोप देणार, तुम्ही सिक्रीशन सुरू करा ग्रोथ हार्मोनचं. जर ग्रोथ हार्मोनचं सिक्रीशन स्टॉप करायचं असेल
हायपोथॅलॅमस कडनं ग्रोथ हॉर्मोन इनिबिटिंग फॅक्टर सिक्रेट केला जाईल, हायपोफायसियल पोर्टल सिस्टीम मार्फत इथं येईल आणि या सेल्सना, या ग्रोथ सोमॅटोट्रॉपिक सेल्सना सांगणार तुम्ही सिक्रिएशन स्टॉप करा. So all releasing factors and inhibiting factors of hypothalamus are carried towards anterior pituitary by hypophyseal portal system. Question may ask. Underline this. पण posterior pituitary चं काय? तर इथं सिक्रिटरी सेल्स हायपोथॅलॅमस आहेत, त्या सिक्रिट करतात, ते डायरेक्ट या एक्झॉन मधून सिक्रिशन इथं येतात. कोणाचे आहेत, कोणते सिक्रिशन आहेत? एडीएच आणि ऑक्सिटोसिन. ते डायरेक्ट इथून एक्झॉन मध्ये येतात, हेरिंग बॉडीच्या मदतीनं स्टोअर होतात आणि इथून डायरेक्ट ब्लड मध्ये रिलीज होतात. इथं काही पोर्टल सिस्टीमचा संबंध येत नाही. तर अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे पिट्युटरी ग्लँडचं. पिट्युटरी ग्लँडचं स्ट्रक्चर अशा प्रकारचं आहे. आपण आता जे स्टडी केलंय ते परत एकदा पाहू. या पिट्युटरी ग्लँड मध्ये महत्वाचं कोणता पार्ट आहे? पार्स डिस्टॅलिस. मेजॉरिटी हार्मोन तिथूनच सिक्रिट होतात, 75% तोच पार्ट आहे. त्यामध्ये क्रोमोफोब सेल्स 50% आहेत. सी सेल्स, इनएक्टिव्ह सेल्स म्हणतो, 50% आहेत त्या. These cannot secrete any hormone but some granular chromophobe supposed to be secrete ACTH असं म्हटलं जातं. These are reserve cells considered as a precursor of chromophil cells. म्हणजे गरज लागली की याचंच रूपांतर क्रोमोफिल सेल्स मध्ये होणार. आता महत्वाच्या सिक्रिशन करणाऱ्या सेल्स कोणत्या? क्रोमोफिल सेल्स 50% आहेत इपिथेलियल सेल्सच्या पार्स डिस्टॅलिस मध्ये. त्यामध्ये ऍसिडोफिल सेल्स आहेत, अल्फा सेल्स आहेत, इओसिनोफिल्स आहेत, ऑक्सिफिल सेल्स आहेत आणि या 35% आहेत. त्यामध्ये ए टाइपच्या सेल्स किंवा सोमॅटोट्रॉपिक सेल्स आहेत, स्मॉल ग्रॅन्युलर स्टेन्ड विथ ऑरेंजी और ॲझानस्टेन सिक्रेट ग्रोथ हार्मोन और सोमॅटोट्रॉपिक हार्मोन. B cells are mammotropic cells, lactotropic cells, stain with azocarmine and secrete LTH. त्यानंतर बेसोफिल सेल्स 15% आहेत क्रोमोफिलच्या. त्याच्यामध्ये अनेक महत्वाच्या सेल्स आहेत. बीटा बेसोफिल्स और थायरोट्रॉपिक सेल्स फुस्चिन पॉझिटिव्ह स्टेन होतात आणि TSH सिक्रेट करतात. डेल्टा बेसोफिल्स किंवा गोनॅडोट्रॉपिक सेल्स फुस्चिन निगेटिव्ह स्टेन होतात, FSH LH सिक्रेट करतात. कॉर्टिकोट्रॉपिक सेल्स स्चिप पॉझिटिव्ह स्टेन होतात आणि ACTH सिक्रेट करतात. त्यानंतर पार्स ट्युबरॅलिसच्या बाबतीत पाहिलं तर पार्स ट्युबरॅलिस कॉलर पोर्शन मध्ये आहेत, तिथलं सिक्रेशन आपल्याला माहित नाही अजून. पार्स इंटरमीडिया डिराइव्ड फ्रॉम राथकेस पाउच ऑफ एंटेरियर लोब 2% पार्ट बनतो. रिड्यूस्ड आहे, नॉन फंक्शनल आहे, पुअरली डेव्हलप्ड आहे किंवा वेस्टिजियल आहे आपल्यामध्ये. इंटरमीडिएट लोब म्हणून तो काम करतो, फंक्शनल इन एम्ब्रियो बट रुडिमेंटरी इन ॲडल्ट. आपल्यामध्ये इंटरमीडिएट लोब म्हणून तो काम करतो, परंतु ॲडल्ट मध्ये मात्र रुडिमेंटरी. सिक्रेट मेसेज मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन. त्यानंतर न्यूरोहायपोफायसिस, न्यूरोहिमल ऑर्गन आहे तो, हायपोथॅलॅमस पासून बनला.
त्याच्यामध्ये किती पार्ट आहेत? पार्स नर्वोसा, हायपोफायसियल स्टॉक, मेडियन इमिनन्स. पार्स नर्वोसा काय आहेत? एक्झॉन्स आलेले आहेत, नॉन मेरुलरी नर्व फायबर्स इथं आलेले आहेत. 2 मोठे ट्रॅक्स आहेत आणि जवळपास 1,00,000 नर्व फायबरचा ट्रॅक आलेले आहेत. त्याचे डायलेटेड एंड आहेत, त्याला हेरिंग बॉडी आपण म्हणतो, हार्मोन स्टोअर करण्यासाठी. आणि पिच्युसाइड सेल्स न्यूरोग्लियल सेल्स सारख्या सेल आहेत, नरिश करण्यासाठी सेल्स आहेत. आणि इथून ऑक्सिटोसिन आणि एडीएच सिक्रीट होतात. पिच्युसाइड सेल्स काय करतात? सपोर्टिंग सेल्स आहेत, नॉन सिक्रिटरी आहेत, सपोर्ट आणि नरिशमेंट देण्याचं काम करतात. इनफंडिबुलम हायपोफायसियल स्टॉक अटॅचमेंटसाठी मदत करतो. मेडियन इमिनन्स सोलन पार्ट आहे. हायपोफायसियल स्टॉक, मेडियन इमिनन्स ऑफ ट्यूबर सिनेरम टुगेदर फॉर्म इनफंडिबुलम टू which pituitary is attached. आता एनसीआरटी काय म्हणते ते पण पाहू. ॲडेनोहायपोफायसिस, न्यूरोहायपोफायसिस म्हणजे अँटेरियर लोब आणि पोस्टेरियर लोब इथं आहेत. अँटेरियर लोब मध्ये पार्स डिस्टॅलिस, पार्स इंटरमिडिया आहेत. एनसीआरटी जे म्हणते ते बघू आपण. पार्स डिस्टॅलिस सोमॅटोट्रॉपिक किंवा ग्रोथ हार्मोन सिक्रेट करणार, प्रोलॅक्टिन सिक्रेट करणार, TSH सिक्रेट करणार, ACTH सिक्रेट करणार, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन सिक्रेट करणार, LH सिक्रेट करणार. सोमॅटोट्रॉपिन